राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनानं जाहीर केलेली टोल प्रणालीत अत्यावश्यक सुधारणा करून टोल माफी येत्या 8 दिवसात लागू करण्याची कारवाई करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नावर ते बोलत होते. शासनानं या वाहनांना टोल माफी जाहीर केली, मग आता शब्द फिरवता येणार नाही. सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना 8 दिवसात देण्यात याव्यात. अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा, अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या. याआधी यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रणाली लागू करण्यास 3 महिने उशीर झाल्याचं कबूल करत लवकरच यात सुधारणा करणार असल्याचं सांगितलं आहे. वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी 182 किलोमीटरवरून ती 104 किलोमीटर इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. हा रस्ता 65 गावातून जाईल अशी माहिती मंत्री भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातील सर्व वाईन शॉप स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीच्या सोसायटीचा ना हरकत दाखला घेणं अत्यावश्यक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात केली. विधानसभा सभागृहात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेला लेखी उत्तरच सदस्यांना मिळत नाहीत. यावर भास्कर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. उपप्रश्न कसे विचारायचे असा सवाल त्यांनी केला. पीठासीन अधिकारी समीर कुणावर यांनी देखील यावर नापसंती व्यक्त केली. राज्यातील निवडणूक आयोगाने अधिसूचना काढल्यानंतर अधिकार नसताना परस्पर काही निवडणूक पुढे ढकलल्या. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही बाब बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. राज्य निवडणूक आयोगावर कायद्याचा भंग केल्याबद्दल महाभियोग चालवण्यात यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी आज सभागृहात केली. मात्र सभागृहाचा हा विषय नाही, शासनाला असं करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे इथे यावर चर्चा करता येणार नाही, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. यासाठी नियमातील तरतुदी वाचून दाखवल्या. ओबीसी समाजासाठी महामंडळं आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून